नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता महाराष्ट्र शासनाची परत एकदा भरती निघली आहे मित्रांनो. ही विभाग बघू शकता आपण भूमी अभिलेख विभागामध्ये भरती निघली आहे मित्रांनो. यामध्ये किती जागा आहेत त्या पोस्टसाठी ते बघणार आहोत. पात्रता कोण कोण पात्र होणार आहे, वयोमर्यादा काय आहे मित्रांनो, फी किती आहे, आपण सगळी माहिती बघणार आहे. त्यामुळे हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर मित्रांनो सुरू करूया. बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघू शकता, कालावधी यांनी दिला आहे 1/10/2025 ते 24/10/2025 या दरम्यान आपल्याला अर्ज करता येणार आहे मित्रांनो. बघू शकता परीक्षेची दिनांक पण दिला आहे मित्रांनो. 13 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आपली परीक्षा होणार आहे मित्रांनो. ही जी ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यानंतर बघूया आपण कुठले पद आहे मित्रांनो. बघू शकता विभागावाईज जागा निघल्या आहे. महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहे. 6 विभागाची जागा निघल्या आहे मित्रांनो. हे बघू शकता पुणे विभागाच्या जागा आहे. आपल्या कास्टनुसार आपण हा जागा बघू शकता मित्रांनो. त्यानुसार आपण अर्ज करू शकता मित्रांनो. बघू शकता कास्टनुसार आपण जागा बघू शकता आपण पुणे विभागात एकूण 83 जागा आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता दुसरा विभाग आहे खाली कोकण विभाग बघू शकता मुंबई, यामध्ये किती जागा आहे ते आपण बघू शकता मित्रांनो. एकूण कोकण विभागात बघू शकता 259 जागा आहे मित्रांनो. बघू शकता आपल्या कास्टनुसार हे आपण जागा बघू शकता मित्रांनो. त्यानंतर बघूया दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. त्यामध्ये पण आपण बघू शकता आपल्या कास्टनुसार किती जागा आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता एकूण नाशिक विभागात बघू शकता 124 जागा आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया त्यानंतर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. त्यामध्ये बघू शकता 210 जागा आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया अमरावती विभाग. यामध्ये बघू शकता 117 जागांसाठी भरती आहे मित्रांनो. त्यामुळे नागपूर विभाग यामध्ये बघू शकता 110 जागांसाठी भरती निघणार आहे मित्रांनो. हे आपले कास्टनुसार आपण जागा बघू शकता मित्रांनो. आपल्या कास्टला किती किती जागा आहे त्यानुसार आपण हा अर्ज करू शकता मित्रांनो. त्यानंतर बघूया आपण ह्याला पात्रता काय लागणार आहे आणि वय किती लागणार आहे. वय बघू शकता मित्रांनो, यांनी दिलं आहे 18 ते 38च्या दरम्यान आपले वय असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर मित्रांनो पात्रता काय लागणार आहे ते बघू शकता आपण मित्रांनो. बघू शकता मान्यताप्राप्त अभियांत्रिक महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त संस्थेची स्थापत्य अभियांत्रिक पदवी म्हणजे आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर हा आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघू शकता नाहीतर किंवा दिला आहे माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था 2 वर्षाचा सर्वेक्षण व्यवसायाचं प्रमाणपत्र असेल तरी पण हा आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघू शकता दुसरी क्वालिफिकेशन काय आहे. टायपिंग लागणार आहे मित्रांनो. बघू शकता मराठीचं 30चं लागणार आहे आणि इंग्लिशचं 40चं लागणार आहे. पण टायपिंग आपल्याला आत्ता देण्याची गरज नाही, कारण खाली लिहिलं आहे बघू शकता मित्रांनो. आपण ही टायपिंग परीक्षेत जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत दिलं तरी पण चालतं मित्रांनो. यामुळे आपल्याला टायपिंग आत्ता लागणार नाही. जर आपल्याला डिप्लोमा झाले असेल नाहीतर कोर्स झाला असेल तर आपण हा अर्ज करू शकतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बघूया आपण वयोमर्यादा दिली आहे मित्रांनो. बघू शकता ओपनसाठी 18 ते 38 वर्ष आहे. त्यानंतर आपण बघू शकता प्रकल्पग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत, दिव्यांग असाल तर 45 वर्ष, माजी सैनिक असाल तरी पण 3 वर्ष इतकं राहील. आणि बघू शकता दिव्यांग माजी सैनिक असाल तर 45 वर्ष बघू शकता. अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंत आपण हा फॉर्म आता असेल आपलं वय तर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघूया परीक्षेचं स्वरूप काय आहे. बघू शकता मित्रांनो परीक्षेचं स्वरूप आपलं ती सेमच आहे मित्रांनो. इंग्लिश 25 क्वेश्चन, मराठी 25 क्वेश्चन, सामान्य 25 आणि बौद्धिक चाचणी अंकगणित 25. एकूण बघू शकता 100 प्रश्न असणार आहे 200 गुणासाठी मित्रांनो. बघू शकता याची त्यानंतर कालावधी बघू शकता आपल्याला 30-30 मिनिटाचं सेक्शन केलं आहे मित्रांनो. एक त्यानुसार पेपर होणार आहे मित्रांनो. 120 मिनिटाचा पेपर म्हणजे तब्बल 2 तास आपल्याला वेळ असणार आहे 100 प्रश्नासाठी. त्यानंतर बघू शकता आपण मित्रांनो परीक्षा शुल्क काय असणार आहे. मागासवर्गीय असाल तर आपल्याला बघू शकता मागासवर्गीय असाल तर आपल्याला 900 रुपये असणार आहे. त्यानंतर बघू शकता अमागास म्हणजे ओपन असाल तर आपल्याला 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो. त्यानंतर माजी सैनिक असाल तर यांना परीक्षा शुल्क माफ आहे मित्रांनो. तर बघू शकता निवड निकष आपल्याला मित्रांनो. बघू शकता निवड निकष काय असणार आहे. आपल्याला ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो 100 गुणाची. त्यामध्ये आपल्याला किमान 75% गुण प्राप्त केलं तर आपल्या लिस्टमध्ये नाव येणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपले मेरिटनुसार आपले मेरिट लागणार आहे. किती जास्त मार्क असेल त्यानुसार मेरिट लागणार आहे. त्यामुळे बघू शकता आपण समान गुण असेल तर यांनी काय काय दिलं आहे. त्यानंतर बघूया समान गुण आपल्याला पडले तर मित्रांनो बघू शकता पहिला प्राधान्य देणार आहे आत्मग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना म्हणजे मुलांना पहिलं प्राधान्य देणार आहे. दुसरं बघू शकता त्यानंतर वयानुसार आपलं प्राधान्य देणार आहे. ज्याचं वय जास्त असेल त्यानंतर आपण जॉईनिंग होणार आहे त्याचं पहिल्यांदा वय जास्त असेल तर मित्रांनो. यामुळे
प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर बघू शकता खाली दिलं आहे मित्रांनो, सूचना दिल्या आहेत आपल्या मुलांना. तर सूचना काय बघू शकता, याचं बघू शकता 24/10/2010, 24/10/2025च्या आत आपल्याला अर्ज हा करायचा आहे मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने. चला, आपली माहिती एवढीच माहिती होती मित्रांनो. जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.